फाळणीपूर्व भारताची लोकसंख्या साधारणतः किती 40 कोटी आसपास होती आणि फक्त 10,000 इंग्रज हे भारत स्वतंत्रल्यानंतर 10,000 इंग्रज फक्त भारतात होते. 10,000 इंग्रज हे 40 कोटी भारतीयांना त्या मेकॉलियन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून राज्य करू शकते. तर ते मोडायचं हे पहिलं. आता बऱ्याचदा असं म्हणजे नेमकं काय उपयुक्तता काय सर मदर टंग मधलं ठीक आहे, आय एम ॲग्री विथ दिस, कारण त्याशिवाय डेव्हलपमध्ये जाता येणार नाही. पण लँग्वेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जे म्हटलं लिंग्विस्टिक जो प्रकार आहे त्याचं काय एज्युकेशन मला आता हे म्हणजे प्रायमरी स्टेजला मुलांना देणं गरजेचं वाटत नाही. कारण म्हणजे कुठलं विचार करा कसं लिंग्विस्टिकचा आहे का नाही, लिंग्विस्टिक हा अप्रोच एरिया टू एरिया चेंज, बरोबर एरिया टू. मग त्यांना जर युनिव्हर्सली अडॉप्ट एखाद्या मुलांना करायचं असेल मग त्याला का फोकस करायचं नाही. मुद्दा खूप मोठा उपस्थित केला आहे. तर युनिव्हर्सली हा जो आता भारताची म्हणजे ऍक्च्युअली त्यामध्ये बरीच आव्हान आहे. तुम्ही आता या विषयाला देखील येतो तर एक प्रचंड मोठं वादंग झालं तर ह्याच एनईपी बद्दल. आणि आता कसं त्यात हिंदीचा उल्लेख होता आणि त्यावरून खूप मोठा वाद झाला. तर तो आता एक खूप मोठा मुद्दा आहे, तो मी घेतो सुद्धा कारण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्रिभाषा सूत्र जे आहे तर मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी हे शिकावे असं बराच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते मांडलं गेलं आणि त्याचा आग्रह धरला गेला. मग त्याला तामिळनाडूतून फार मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि महाराष्ट्रामध्ये मात्र हिंदीला विरोध झाला. त्याचं मुख्य कारण काय तर काय आहे जी आता हे जो आहे म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाबी वेगळी आहे पण ह्या मोठ्या प्रदेशामध्ये त्याची मातृभाषा हिंदी आहे. मातृभाषा हिंदी आहे. मग त्यांनी अन्य एखादी शिकावी, मग त्याला मात्र तिथं ते तयार होत नव्हते. महाराष्ट्राचं कसं झालं तर महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे आणि हिंदी भाषा याची लिपी एक आहे. देवनागरीच लिपी असल्यामुळं हिंदी आपलं वेगळं वाटलं. व्हेअरएज तामिळनाडूमध्ये तर त्यामधून त्रिभाषा सूत्र. आता आपली अडचण कुठली आहे, आपली डायव्हर्सिटी इतकी प्रचंड आहे आणि त्या आपल्या 7व्या अनुसूचित असलेल्या भाषा आहे लिस्टेड आहेत त्या, परंतु त्या लिस्टेड भाषाच्या 2 भाषा फॉर एक्झाम्पल नाही सांगतो तर तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या 7 अनुसूचित भाषा आणि तुळू एक भाषा आहे तुळू की त्यामध्ये थोडं मिक्सचर. तर इतकी लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी असताना मग युनिव्हर्सलायझेशन मग काय करायचं तर मग राष्ट्रभाषा हा हिंदी आलं आणि त्या हिंदीमध्ये त्याचा एक असा उल्लेख आल्यानंतर तो डिलीट केला. तर हे जे आहे विशेषतः तमिळनाडू कारण आणि मुख्य काय आहे बऱ्याचदा तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये 60च्या दशकामध्ये जेव्हा खूप मोठा दंगा झालेला आहे तर त्यांचा हिंदी विरोध हा काही तसा पूर्णतः अनजस्टिफाईड असं म्हणता येणार नाही. कारण का तर तामिळ भाषा ही अत्यंत जुनी म्हणजे जगाच्या विविध भाषांचा अभ्यास केला तर
तामिळ एक भाषा आहे. बंगालचं आहे ना, पण कसं आहे त्यामध्ये पुन्हा ऍक्च्युली सर काय होतं सर, हिंदी लँग्वेज आहे ते आता 200 वर्षापूर्वी डेव्हलप झाले आहे. त्याच्या आधी नॉर्थ मध्ये कसं होतं, अवधी मगधी हो, वेगवेगळे लँग्वेज होते. तर आणि त्यानंतर बंगालवाल्यांना वाटतं आमची भाषा आणि समृद्ध आहे, आणि साऊथ ती इंडियन जुनी आहे ना. तमिळला पण वाटायचं, पण महात्मा सर कसं गांधी होतं, जुनी शिक्षण पद्धती हा. आहे त्या रिजनल लँग्वेज मध्ये हो. म्हणजे संस्कृत आणि पाली मीडियम आता हे हा. आपल्याकडे सगळं आपण मराठीतून शिकतो, आता अजून सुद्धा शिकतोय का नाही. मग काय बाबा नेशन वाईड जर विचार केला तर त्यांनी हिंदी किंवा संस्कृत केलं तुमचं काय ते संस्कृत आणि सब्जेक्ट बाबा की बाबा त्यांना ग्लोबल लेवलला पण पोहोचतायला पाहिजे. आणि ग्लोबल ग्लोबल ह्याच्यापेक्षा काय लिमिट वेगळं नाही, करतो. नाही, आता ते दोन गोष्टी नाही. संस्कृत मध्ये ग्लोबल लेवलला सर आपण गेलोच होतो, म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे आता नॅनो टेक्नॉलॉजी माझा सब्जेक्ट आहे सर. ते आता भस्म जे आहे ॲग्रोटेक्नॉलॉजी, नाव आय एम टीचिंग दॅट सब्जेक्ट, तर ते जे भस्म आहे ते पूर्णपणे टोटली नॅनो पार्टिकल्स आहे ते, आणि त्याचं जसं सिंथेसिसचं डिस्क्रिप्शन आहे ना, पूर्णपणे आत्ताचा जो मेथड आहे त्याच्यापेक्षा दॅट इज मोर ॲक्युरेट. दॅट आय हॅव पब्लिश सेव्हरल रिसर्च पेपर. अच्छा, अच्छा. सर्च केलं तर यू कॅन सी. तसं ते इंटरेस्ट बेस्ड तुम्ही म्हणताय ते ओके, चॉईस त्यांना सब्जेक्टची मिळाली पाहिजे. तो एखादा चॉईस त्याचा असतो, त्याच्याशी रिलेटेड नॉलेज तो रेफर करेल ना. आपल्या लँग्वेजमध्ये डायजेस्ट होणं इट इज नाही लँग्वेज नाही. मुद्दा आता कुठला आहे तर प्रोफेशनल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मग हा म्हणजे नाही त्याच्यामध्ये आणि चायनामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये दे आर इम्प्लिमेंटिंग देअर ओन लँग्वेज. हो, नाही, नॉट इंग्लिश. इव्हन एक पण आता जो मुद्दा घेतला ना, चीनमध्ये कसं आहे, चीनमध्ये जपानमध्ये सुद्धा जपान फार छोटा राष्ट्र आहे, तिथं आणि एकच भाषा आहे. इव्हन सर युरोपियन कंट्रीमध्ये नारळीकरांचं एक पुस्तक वाचलं, इटलीमध्ये इंग्लिश कोण बोलत नाही. नाही आहे ना. नाही, भारतामध्ये प्रॉब्लेम कसा आहे, सर म्हणतात तसं ग्लोबली जगात सोडा, भारतात खुद्द आपल्या देशामध्ये वैविध्य इतकं आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलं तरी अडचण होते. आणि मुद्दा असा येतो, हिंदी भाषेच्या मर्यादा स्पष्ट होतात, कारण त्याला ऍक्सेप्ट नाही आहे. आणि म्हणून मग आपापल्या मातृभाषेत म्हटलं तर महाराष्ट्रात तमिळमध्ये चालू शकणार नाही, ही अडचण आहे. म्हणून मग आता काय झालं, हे म्हणजे ज्याला आपण काय करतो अगदी ते तितकं म्हणणं हे योग्य नाही, तर आपल्याला आपला छोटा समूह आहे, तर मला नको घालतो करायला ही जी हे आहे त्या ह्याच्यात आता कसं होतं, मग चला इंग्लिश म्हणजे कसं सगळ्यांना करता येईल, जगात पण आहे. म्हणून हा जो अट्टाहास झाला आहे, सगळा मुद्दा टाकला आहे प्रोफेशनल जो म्हणत नाही मी. दुर्दैवानं कसं आहे की आज आता मग ते सेमी इंग्लिश त्यातल्या त्यात सर म्हणतात ते, आणि एनईपी आणि कन्व्हेन्शनच्या मर्यादा याच्यातनं सेमी इंग्लिश म्हणजे सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश मधनं. आणि आता एक विचार केला की इतिहास हा म्हणजे एक अगदी आपण हे घेतलं तर इतिहास हा इंग्रजी माध्यमातून शिकणे ह्या सगळे अगदी मी अतिशय प्रभावी पद्धतीने धाडसपूर्ण उदाहरण करतो की इतिहास हा इंग्रजीतून शिकणे ह्यासारखा दैवदुर्गास होता. म्हणजे म्हणजे मग आता याच्यामध्ये आमच्या त्या या जी हे आहे राज्यस्तरीय सुधार समिती आहे, त्यामध्ये मी असा आग्रह करला की सेमी इंग्लिशला म्हणजे पहिली काही वर्ष मातृभाषा इंग्रजी भाषा ठेवा, ती काय आपण हे करत नाही, पण पहिली काही वर्ष मातृभाषेतून शिक्षण आणि एक दुसरा टप्पा जो आहे 6वी ते 8वी, 6वीला तुम्ही इंग्रजी माध्यमातून सायन्स मॅथ्स चालू करा. आता बंद करता येणं शक्य नाही म्हटल्यानंतर मग जे हे आहे नेटिव्ह लँग्वेज मध्ये शिकवतात त्यांना काही फॅसिलिटीज एक्स्ट्रा देणं, विनामूल्य असतील तर त्यांना देखील अजून काही फॅसिलिटीज देणं, अशा म्हणजे जेणेकरून जे पहिलीपासून इंग्रजी माध्यमाचं शिक्षण जे आहे हे जरी मर्यादित झालं आणि इतिहास परिसर अभ्यास हा भूगोल म्हणतो तिथला परिसर अभ्यास म्हणतो, इतिहास आणि परिसर अभ्यास जे विषय आहेत ते तरी किमान पक्षी आपापल्या मातृभाषे माध्यमात आले तर त्याला म्हणजे एक आता तो जो व्हेरियस काइंड्स ऑफ लर्निंग इनहिबिशन्स ही जी आहे त्याच्यातलं
बालवयामध्ये मातृभाषेखेरीज अन्य भाषेतून लर्निंग एक वन ऑफ द इनिबिशन्स आहे. ते आपण बोलू शकतो, ते आपण पुढे सर हे प्रायमरी लेवलला ठीक आहे. नाही पुढे नाही पण इंजिनिअरिंग नाही सर ते सांगतो इंजिनिअरिंगला कसं आहे, आता त्याच्यामध्ये बरेच पैलू आहेत, त्याच्याकडे मी अतिशय सविस्तर येतो. तर काय होतं, आज आपण अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेमध्ये ग्रॉस एन्व्हायरमेंट रेशो किती आहे? म्हणजे अमेरिकेमध्ये हायस्कूल नंतर कमी लोक कॉलेजला जातात, सगळी कॉलेज जात नाही. ती रोजगारक्षम हायस्कूल नंतर झाली असतात. भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण 1986 मध्ये व्होकेशनल म्हणजे 11वी-12वी इलेक्ट्रॉनिक्स होता विषय. तर त्याचं नाव काय हे तुम्हाला माहिती आहे का? तो जो 11 म्हणजे त्याच्यामध्ये किती आपल्या इथं दोन गोष्टी भारतामध्ये जो संख्याच इतकी मोठी आहे की इतक्या मोठ्या संख्येपर्यंत कुठली गोष्ट नेणे हे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या काही ना काही मर्यादा आहे. तर 86 साली अशीच एक ज्याला आपण आता कवी कल्पना म्हणतो मी, 11वी-12वीला इलेक्ट्रॉनिक्स असायचं. तर त्याला काय म्हणायचं सांगा, बायफोकल. तर ते बायफोकल हा शब्द किंवा मराठीमध्ये ते द्विलक्षी, बायफोकल तर ते द्विलक्षी करत नाही. तर बायफोकल अथवा द्विलक्षी असं का नाव ठेवलं असेल? काय आन्सर त्याला का म्हणले असेल? बाय म्हणजे अगदी सोपं, म्हणजे किती त्या शैक्षणिक धोरण आखताना म्हणजे अपयश यशपेक्षा किती आव्हान काय ते सांगतो. तर ते जे बायफोकल त्याला जे म्हणलंय ते का म्हणलंय हे आज आपल्याला 38 वर्षांनंतर सुद्धा प्रकरण माहित नाही. तर काय म्हणलं असेल? द्विलक्षी म्हणजे काय? तर त्या द्विलक्षीमध्ये असं होतं की 11वी-12वीला तो कन्व्हेन्शनल सायन्स शिकतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिकल मेंटेनन्स असेल, क्रॉप सायन्स असेल, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी असेल, सिव्हिल हे असेल, असा विषय तो ज्याला आपण आज क्रेडिट कशी नंतर येणार. तर जास्त क्रेडिटचा म्हणजे 200 मार्काचा तो 200 मार्काचा विषय शिकेल आणि तो एक इंग्लिश, 3 सायन्सचे विषय, पीसीएम किंवा पीसीबी, आणि पीसीबी असेल तर टॉप सायन्स, पीसीएम असेल तर इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर. हा 200 मार्काचा जो भरीव विषय शिकेल तो इतक्या प्रभावीपणे शिकेल की जेणेकरून 12वी झाल्यानंतर त्यातले काही लोक ते 200 मार्काचं भरपूर शिकल्यामुळं त्याच्या आधारे रोजगारक्षम होतील. हे एक लक्ष. आणि दुसरं त्यातले काही जे आहेत ते 3 सायन्स म्हणजे ते काय प्रयत्न होता, आयटीआय सारखं आयटीआय. आता कन्व्हेन्शनल सायन्स हे कसं आहे की 12वी टर्मिनल नाही, 12वी नंतर पुढे जायचं आहे ग्रॅज्युएशनला, आणि आयटीआय कसा टर्मिनल, त्याच्यानंतर रोजगारक्षम व्हायचं. आयटीआय +2 होता रोजगारक्षम, कन्व्हेन्शनल 12वी +2 होता शिकणार. तर ती स्टँडर्ड आहे द्विलक्षी. त्या 200 मार्कांना तो शिकून सक्षम होईल, रोजगार जाईल किंवा इकडे जाईल. त्याचं इम्प्लिमेंटेशन काय झालं? मराठीला एक विषय जाणे, कटकट कमी होणे, 100 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे 200 मार्कापैकी 8 मार्क पास होते. ते मी सूक्ष्म सांगतो. इलेक्ट्रॉनिक्सला त्यात ते होते A1 A2 C2 इलेक्ट्रॉनिक्स होता. ते इलेक्ट्रॉनिक्स 100, कॉम्प्युटर 100, आणि त्यातले जे होते मेकॅनिकल मेंटेनन्स, सिव्हिल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स 120 होतं. ते 120 प्रॅक्टिकल, 40 मार्काचे 2 पेपर. इकडं इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरला 100 मार्काचं प्रॅक्टिकल, 50 मार्काचे 2 पेपर. जेणेकरून पास होते, अभ्यास करायला लागत नाही, जेणेकरून मी पीसीवर फोकस करेन. त्यामुळं त्या द्विलक्षापैकी कुठलंच लक्ष नव्हतं, दुसरं लक्ष व्यवस्था शोधून काढलं. तो एक हा विषय झाला. तर तसं विविधपणा आता मुद्दा कुठला आला, ग्रॉस एन्व्हायरमेंट रेशो, आणि सर जे आता म्हणाले
थीम नाही झाला कसं आहे सरांचा मुद्दा केला थीम आपलं काय झालेलं आहे तर मुक्त म्हणजे आता पृष्ठभूमी एज्युकेशन मध्ये थीम नाही आहे शिक्षकाला नाही आहे मुलाला नाही आहे शिक्षक म्हणजे आता कसं आहे आता हे लेक्चर एकदा बोर्ड झालं नाही त्याच्यामुळे काय माहित नाही तर बऱ्याचदा कसं होतं की असं बहुशुद्ध असं नाही ऐकत जायचं काय जे होईल ते मत बनवायचं तसं नाही सांगितलं मला मुद्दा आहे की मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण गुजरातमध्ये डिप्लोमा ऑलरेडी आलं होतं नाहीतरी काय यावं डिप्लोमाला हे होण्यापूर्वी काय होतं बऱ्यापैकी मराठी वापर असायचा तर आता कसा विषय तर अमेरिकेमध्ये सगळ्यांना शिक्षण जात नाही 10वी नंतर मॅट्रिक असेल किंवा अन्य काही असेल हायस्कूल नंतर पण भारतामध्ये कसं झालं मध्यंतरीच्या काळामध्ये जी विविध सामाजिक कारण दुर्दैवी आहे सगळं त्यामध्ये असं झालं की डिप्राइव्ड म्हणजे शिकता येत नाही विविध कारणामुळे त्यामुळे शिकलं पाहिजे डिप्राइव्ड हा एक टॅग आल्यामुळं ते बरा बहुंशी वास्तवलेली असल्यामुळं शिक्षणामध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळं हा जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो 26 आता स्वातंत्र्योत्तर काळानंतर 75 वर्ष झाली आज तो आपण 28 ला म्हणजे वयोगट 18 ते 21 मधील उच्च शिक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण ते आज 26 आहे ते 26 होतं ते आता 28 झालं ते 50 2030 ते 50 चा प्रयत्न आहे तर आता कसं आहे की त्याच्यामध्ये आपण हे बघतो की किंवा आपण सगळे इंजिनिअरिंग मध्ये असून देखील इंजिनिअरिंगची संख्या बेसुमार वाढल्याची टीका करतो तर आता